सोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं. आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे. आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचे. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. व्हायचं असेल ते तात्काळ करायचे, नसेल त्याला नाही म्हणायचे. असं स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजितदादांनी 6-6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. माय हार्ट इज स्टिल वेरी वेरी हैवी विद सॉरो. और जैसे ही सुबह पता चला, अभी डाइजेस्ट करने में ही बहुत दिक्कत हो रही है कि अजित दादा अभी हमारे साथ नहीं है. और अजित दादा के साथ 4 और लोग भी थे प्लेन में, तो उन सारे परिवारों को अपने कॉन्डोलेंसेस देता हूँ. 2 पायलट थे, क्रू थे और पीएसओ भी थे उनके साथ. और अजित दादा से जैसे आपने बोला, हमारी भी काफ़ी मुलाकातें रही हैं पिछले 18 महीने जब से मैं मंत्री बना हूँ. और एक यंग मिनिस्टर होने के नाते वो काफ़ी गाइडेंस भी हमें देते थे. और काफ़ी बार महाराष्ट्र की चर्चा जब होती थी और मैं और मोहल भाई हम दोनों भी जब साथ में मिलते थे तो काफ़ी अच्छी गाइडेंस, क्योंकि उनका जो एक्सपीरियंस रहा है पब्लिक सर्विस में, और ख़ास तौर पर जिस ग्रास रूट लेवल पे पब्लिक के साथ, खासकर गरीब लोगों के साथ जिस तरह वो खड़े रहे और उनके साथ जो उन्होंने काम किया, तो ये केवल हमारे लिए नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र के लिए ये बहुत बड़ी लॉस है और इररिपेरेबल लॉस है, इररिप्लेसेबल लॉस भी है. आज आमच्या महाराष्ट्रातील एक दिग्गज नेता, आम्हा सर्वांचा देव या ठिकाणी हरपलेला आहे. शब्द फुटत नाहीत, विश्वास पण या ठिकाणी बसत नाही. ही सकाळी ही बातमी आम्हाला त्या ठिकाणी कळाली. अक्षरशः आमच्या दोन्ही शब्द सुद्धा ठिकाणी निघत नव्हते. दादाचं व्यक्तिमत्व आज आमच्या महाराष्ट्रातील एक दिग्गज नेता, आम्हा सर्वांचा देव या ठिकाणी हरपलेला आहे. शब्द फुटत नाहीत, विश्वास पण या ठिकाणी बसत नाही. ही सकाळी ही बातमी आम्हाला त्या ठिकाणी कळाली. अक्षरशः आमच्या दोन्ही शब्द सुद्धा ठिकाणी निघत नव्हते. दादाचं व्यक्तिमत्व संबंध महाराष्ट्राला किंवा सर्वांना त्या ठिकाणी माहीत आहे. एक निर्मळ मनाचे, एक निर्भळ व्यक्तिमत्व, स्पष्ट बोलणारे, सर्वांवर प्रेम करणारे, सर्व जाती धर्माला न्याय देणारे, आणि या लातूर जिल्ह्यावरती त्यांनी प्रचंड मोठं प्रेम या लातूर जिल्ह्यावरती त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. तुम्ही पाहत असाल एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मंत्री करण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी केलं. आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांना सुद्धा सहकार मंत्री करण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी केलं. खूप मोठी हानी या महाराष्ट्राची या ठिकाणी झालेली आहे. म्हणून आम्हाला काहीच कळत नाही. आणि म्हणून मी आमच्या सर्वांच्या वतीनं दादाला मी विनम्र असा अभिवादन या ठिकाणी मी करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. ये एक्सीडेंट में निधन होना ये बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण है. पिछले 40 साल से महाराष्ट्र के राजनीति में मेरे बहुत घनिष्ठ मित्र रहे, उनके मेरे पारिवारिक संबंध रहे. बहुत कर्मठ, अच्छा प्रशासक
और विकास की दृष्टि रखने वाले ऐसे वो नेता थे। उनके जाने से बहुत बड़ा नुकसान हुआ है। उनके परिवार को भी काफ़ी उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है। मुझे लगता है कि भगवान उनको ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे। मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगियों को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान उनके आत्मा को शांति दे। ये घटना ही घडली सकाळी नेता गेला यातून काय आम्ही त्यांच्या जीवावर आणला करू शकतो आता आम्ही त्याची सोय केला. लोक